भाऊजी आत्ता का गळा काढताय? तो बघा देव माणूस बाबाजी महाराज, शत शत नमन हो या पुण्यात्म्याला. काय बोलताय? मेलेत का बाबाजी महाराज? काही बोलाल? पुण्यात्मा काय? तसं नाही हो वहिनी, ते तारणार आहेत ना आपल्या सगळ्यांचा. ते चिटकीन सखूपायी जीव अगदी नकोसा झाला होता. आठवतं ना तुम्हाला? तिच्याचमुळे तर तुम्ही विहिरीत उडी मारली होती. शंभू बाळाला देखील तिनेच विहिरीत टाकलं होतं. माझ्या विण्याला सोटा पण तिनेच मारला होता. त्यावेळेला कोणी वाचवलं? कोणी फटकावलं? बाबाजी महाराजांनीच ना. जिंगरोबाच्या माळावर दिगूच्या डोक्यावर फांदी पडली तेव्हा कोणी वाचवलं होतं? बाबाजी महाराजांनीच ना. मग त्यांना पुन्हा पुन्हा नमन करायला नको का? आणि खास करून आजच्या दिवशी मी तर म्हणतो ना, सखूला अमावास्येला का जाळायचं? रोज नवीन एक एक लाकूड घ्यायचं आणि ते चुलीत टाकायचं आणि तिला आठवून बाबाजी महाराजांचा जय जयकार करायचा. जय बाबाजी महाराज. होय भाऊजी, बाबाजी महाराजांचे हेच उपकार आहेत की माझा दिगू सखू चेटकिणीच्या तावडीतून सुटला. ते त्यांच्या करामतीमुळेच ना. जय बाबाजी महाराज. जय बाबाजी महाराज. जय बाबाजी महाराज. जय बाबाजी महाराज. दादा, ज्वारी आहे हा यात. विद्या, तुला ना अक्कलच नाहीये, ना तहान आहे ना भूक आहे. जा दिगू दादाला बोलवून आण आणि तू सुद्धा हातपाय धुवून न्याहारी करायला ये. जा लवकर ये. तुम्हा दोघांना गरम गरम थालीपीठ वाढते. सखू वहिनींसारखं. अरे का नाव घेतोस तिचं? जा बोलव त्याला. हा विनू काय त्याच्या सखू वहिनीला विसरत नाही. या सखू चेटकिणीनं ह्या विनूवर काय चेटूक केलंय देवच जाणे. दादा, दादा. काय कशाला बोलतोस? मेलय कोणी? अरे दादा, असं काय बोलतोस? तू कामात होतास म्हणून मोठ्याने हाक मारली. बर, आईने न्याहारी करायला बोलवलंय, चल. मला नकोय, तू जा. एक विचारू दादा? नाही, तू दाखवत नसलास तरी सुद्धा तू मनातून सखू वहिनीला विसरला नाहीयेस ना? कोण म्हणतंय असं? कोण? आणि सखू कोण? मी नाही ओळखत तिला. मी मोठा झालोय दादा आता. समजतंय मला सगळं. तुझी तगमग, तुझी घुसमट कळतेय मला. मी पाहतोय ना, दरवर्षी सखू अवसेला फार फार दुःखी असतोस. कोणाशी धड बोलत नाहीस. कामात खाण्यापिण्याकडे तर लक्षच नसतं. तू दाखवतोस की तुझ्या मनात सखू वहिनींबद्दल भयंकर राग वगैरे. पण जर खरंच तसं असतं ना, तर दरवर्षी सखू अवसेला तू सुद्धा पुतळ्यावर शेण फेकायला, सखू दगन मळायला केला असतास. का नाही जात तू? रमाई, बाबा, यमुताई बरोबर तू का नाही जात? इतरांप्रमाणे तू तुझा राग का नाही व्यक्त करत? म्हणजे याचाच अर्थ मूर्खा, बडबड बंद कर.
तुला हवे तसे निष्कर्ष काढू नकोस विनू, आणि अधिकची अक्कल पाजळून माझा बाप व्हायचा प्रयत्न करू नकोस तू. त्या चेटकिणीचा गवताचा पुतळा कशाला जाळू मी? तिलाच जाळायचं असतं ना तर गेलो असतो. सगळ्यात आधी मीच गेलो असतो. हे खेळण्यातल्यासारखं लुटूपुटूचं कशाला करायचं? तू कितीही कडू बोल दादा, कितीही नाकार, पण कधीतरी तू स्वतःच मान्य करशील. तूही अजून सखुवहिनींना विसरू शकला नाहीयेस. जय बाबाजी महाराज. जय बाबाजी महाराज. आजच्या दिवसाची आम्ही संधी लय वार बघतो. नाही तर काय, त्या सकू चेटकींचा आठव करून पुण्यांदा तिला शेण फेकून मारायला मिळतं. अरे बाबाजी महाराजांनी यो दिस का सुरू केला? का उगा मनात आला आणि दिस सुरू केला? असं नसतं ते. त्यामाग एक शिकवण आहे. अगदी बरोबर. हा सण, ही संस्कृती पुढच्या पिढीच्या मनामध्ये हेच रुजवायला हवं, आणि ही चेटूक वृत्ती कायम नाहीशी झाली पाहिजे. जाळा जाळा त्या चेटकिणीला, जाळा. चला रे, आता आणा चेटकिणीला. आता दहन करायची वेळ आली आहे. मारा हिला, मारा हिला, जाळा हिला. बघा बघा या चेटकीला, मारा हिला. मारा या चेटकीला, मारा. ही आपल्या गावातल्या, आपल्या वस्तीतल्या मुलाला मारून खाणार होती. आणि लाजरी पर तोंड करून बोलती का मॅच पोरांना पळवलं आहे. ही दुष्ट हडळ होती. माझ्या शंभूला पण हिनेच नेलं होतं. त्याची सख्खी मामी असून भाच्याबद्दल दया नाही आली, त्याचाच बळी देणार होती. ही उलट्या काळजाची चेटकीण. जळा जळा या सटवीला, जळा. शंभूबाळ, मी कशी नेईन त्याला? पण होय, मला ती सगळी खोटी कबुली द्यावी लागली होती, कारण बाबाजी, विठुराया, मी चेटकीण नाही हे सत्य कधीच लोकांसमोर येणार नाही का रे? माझ्या माथ्यावरचे हे कलंक कधीच पुसले जाणार नाहीत का रे? या जगात सखू चेटकीण अशीच माझी ओळख राहणार का रे? चला पाटील, हो कसली वाट बघताय? चला करा सुरुवात. वय बोला जय बाबाजी महाराज. जय झिंगरोबा. आज सखू आवाज दिन दरवर्षीप्रमाणे आपण साजरा करणार आहोत. ही भोया चेहऱ्याची पण प्रत्यक्षात लई दुष्ट, कपटी आणि क्रूर अशी सखू चेटकीनीनं या समजा गावाला लई त्रस्त केलेलं बघा. पण आपले दानशूर, आपले पूजनीय आणि सर्व शक्तिमान बाबाजी महाराजांच्या कृपेनं आपण तिच्या तावडीतून सुटलो. बाबाजी महाराजांचा आशीर्वाद असाच आपल्यावर कायम राहू. ह्यो कार्यक्रम सुरू करण्याआधी मी बाबाजी महाराजांना विनंती करतो की या आपल्या समजा गावाला आशीर्वादपर 4 शब्द सांगावेत. जय झिंगरोबा.
देवाच्या आदेशाप्रमाणे आपण हा सखू औषेचा ईदी करत आलोय आणि त्यो ईदी दरवर्षी झालाच पाहिजे. गावावर कोणतं बी संकट येऊ नये, रोगराई महामारी येऊ नये म्हणून. या सखू चेटकिनीसारखं कोणतं बी दुष्ट संकट गावात थैमान घालू नये म्हणून आपण या सखू चेटकिनीचं दहन करतो. अमंगळ भावना, दुष्ट शक्ती यांना जाळून भस्मसात करतो. पण हा ईदी फक्त सखूसाठी नाही, वाईट शक्तींपासून गावाचं रक्षण व्हावं त्यासाठी हा ईदी आहे. आणि सखू चेटकीन त्याचं प्रतीक आहे. सखू जिथं कुठं असल तिथं तडफडून मरेल माझा शाप आहे. सुखी नाही राहणार ती कधी. जसं हिनं माझ्या धन्याचं हाल हाल केलं, हिचं बी तसंच हाल हाल होती. ही मुलगी इतकी भाऊक होऊन का रडतीये? सांगा मला, त्या सखू चेटकिनीमुळं किती निरपराध गावकऱ्यांचा बळी गेला. नरपसुनी मारलं, अग्निवर्षाव झाला, आगीचे गोळे आले, घरं जळाली, माणसं भाजून भाजून मेली, पारेकऱ्याचा जीव गेला. 8 पोरांचा बळी द्यायचा म्हणून या सखू चेटकिनीनं 8 पोरांना पळवलं. एवढंच काय, स्वतःच्या लहानग्या बाच्याला बी सोडलं नाही, त्याला बी पळविलं तिने बळी देण्यासाठी. हो, ही समधी जीवावरची संकट गावावर येत होती, कारण सखू चेटकीन गावात हायदोस घालत होती. पण आम्ही बरोबर तिच्या मुसक्या आवळल्या आणि तिला बांध घातला. जिंगरोबाच्या किरपेमुळं आपण सखू चेटकिनीच्या या संकटातून वाचलो. पण तवर किती त्रास झाला. लाई तरा दिला होता, हो की नाही? होय बाबाजी महाराज, होय. आमचं मन मोठं म्हणून उदार मनानं आम्ही तिच्यावर दया दावली, तिला मृत्यूदंडातून वाचवलं आणि या गावातून हद्दपार केलं. ती सखू गेली, पण तिनं या गावामध्ये काय केलं, ती कोण होती, तिने कसं नुकसान केलं आपलं, कसं एकेकाला मारलं, काय काय केलं, या समजाची आठवण राहायला पाहिजे. बोला जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. चेटके, आम्हाला खूप छळलंस तू. आता घे.
ही मुलगी कोण आहे? इथे आले आणि गोळा मारत नाहीये का? अगं तू का नाही घेतला शेणाचा गोळा? अगं घे की, घे तो शेणाचा गोळा. ही आमच्या गावची रीत आहे. या सखूनी लई छळ केलाय आमचा. मला विचार, अगं माझं एक कपाळ बघ, पांढरं पडलंय पांढरं. या सटवीनं केलं हाय हे. घे तो शेणाचा गोळा आणि मार. काय ग, कोण आहेस ग तू? बोल बोल ना. आता का वाचा बसलीये तुझी? अगं कोण आहेस तू? आणि तुझ्या डोळ्यात अश्रू काय? या सखू चेटकिणीला ओळखत होतीस की काय? की तुझ्या नात्यात होती ती? शेण का नाही मारलंस तिला? कचरतीस का? बोल ना. अहो, हे असं सगळं मी कधी पाहिलं नव्हतं. ही सखू सून म्हणून माझ्या घरी यायच्या आधी आम्ही सुद्धा हे असं कधी पाहिलं नव्हतं. जेव्हा तिनं घरात पाऊल टाकलं आणि पहिल्या दिवसापासूनच आम्ही पाहिलं, नुसतं पाहिलं नाही, खूप दुःख भोगलंय आम्ही. ती सखू आमचं रक्त प्यायची. आधी घराला आणि मग गावाला त्राईमाम करून सोडलं होतं. दगडाच्या काळजाची होती ती. चेटकीण. तू गावाच्या बाजूने आहेस की तिच्या बाजूने? गावाच्या बाजूने असशील तर तिला मारायला हवं असं नाही का वाटत तुला? आण रे इकडे शेणाची टोपली. घे शेणाचा गोळा आणि मार त्या चेटकिणीला. घे, मार. काय म्हणतेय मी? मार. अजून एक घे. हे आत्ता कसं? ही त्या चेटकीन सखूची सासूबाई होती. यांचं तर पूर्ण घर बरबाद केलं तिनं. सोन्यासारख्या नवऱ्याचा बी घात केला. विठुराया, ही कसली रे जीव घेणी कसोटी घेतोयस माझी? मीच माझी निंदा करायची? मीच माझ्यावर शेण फेकून मारायचं का? माझी काहीही चूक नसताना कुठल्या पापाची ही अशी शिक्षा देतोयस? त्यात एक बरं, माझी विटंबना करायला आहो इथे आलेले नाहीयेत. त्याचा अर्थ आहोंना हे मान्य नसेल. त्यांच्या मनात कुठेतरी माझ्याबद्दल प्रेम आपुलकी असेल. हो ना रे विठुराया? बाबाजी महाराज,
तुमच्या पवित्र हातानं या सकू चेटकींचं दहन करा. या मनोरमाबाई या. खरं तर या सखू चेटकिनीचं या पुतळ्याचं दहन करण्याचा खरा मान हा या मनोरमाबाईंचा आहे. या मनोरमाबाई म्हणजे तत्वनिष्ठ सत्यनिष्ठ अशा स्त्री आहेत. मनोरमाबाईंना या गावच्या भल्यासाठी सुरक्षेसाठी आपल्या चेटकीन सुनेला गावच्या हवाली केलं. आपल्या पोराच्या संसाराचा विचार न करता स्वार्थी न होता त्यांनी गावच्या भल्यासाठी हे केलं. तेव्हा हा मान त्यांचा आहे. या मनोरमाबाई